तर दुसरीकडे मावळ तालुक्यातील पाटण गावावर ओढावलेल्या दरड दुर्घटनेनंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी घटनास्थळी भेट देत तिकोने कुटुंबियांचं सांत्वन केलंय। या दुर्घटनेत 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांप्रमाणे एकूण 12 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे। घरकुल योजनेतून नवीन घर आणि गावाच्या पुनर्वसनासाठी बाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असं सुनेत्र पवार यांनी सांगितलंय। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पाटण गावातील धोकादायक भागातील कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच बैठक घेऊन गावकऱ्यांच्या मतानुसार निर्णय घेतला जाईल, असंही उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी सांगितलं। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।